जय महाराष्ट्र, जय मल्हार। तमाम राज्यातील माझ्या धनगर, भटक्या, विमुक्त, दलित, वंचित समाजातील सर्व मतदार बांधवांना याद्वारे मी जाहीर आव्हान निवेदन करतोय की राज्यात गेल्या 70 वर्षात अनेक सरकारे आली, अनेक सरकार सत्तेवर बसली, परंतु कोणत्याही सरकारच्या कालावधीत या राज्यातील उपेक्षित माणसाला एका न्यायाच्या भूमिकेत घेऊन जाण्याचं काम झालं नाही। परंतु जेव्हा या राज्याचे विद्यमान संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या हातात सत्ता आली, तेव्हा राज्यातला हा जो राजकीय पट असेल किंवा सामाजिक पट असेल, खऱ्या अर्थाने एक न्यायाच्या प्रतीक्षेत आला। खऱ्या अर्थाने या राज्यातल्या अगदी साध्या सुध्या गोसावी असेल, कैकाडी असेल, रामोशी असेल, नंदीवाला असेल, जोगी असेल, आदिवासी असेल, भाषेपारधी असेल, बेरड असेल, बेस्तर असेल, रामोशी असेल, एकंदरीत या राज्यातला छोटा छोटा जंगम असेल, कुंभार असेल, नावी असेल, धोबी असेल, परीट असेल, सोनार असेल, अशा छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून केलं गेलं। हा जो समाजाचा विकासाचा पट आहे राज्यामध्ये, या ठिकाणी या 2020 तारखेला मतदान होते, 24 तारखेचं मतदान होते, पण मतदानाची भूमिका घेत असताना अनेक विरोधी पक्ष की काँग्रेस असेल, उभाटा असेल आणि दुसरा जो असेल तो शिवसेना असेल, उभाटा, या सगळ्या पक्षाच्या वतीनं जो विषय केला जातो फक्त टीका आणि टीका, परंतु विकासाच्या राजकारणावर कोणीही बोललं जात नाही किंवा येणारा आगामी काळातलं रचनात्मक विकास कसा असेल याचं सुद्धा सांगता येत नाही। परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी विकास करून दाखवला, विकासाचा दृष्टिकोन ठेवला आणि आगामी काळातली एक योजना महाराष्ट्राला दिली की लाडकी बहीण योजना असेल, त्या लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याचं काम असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे एक इन्फ्रास्ट्रक्चर राज्यामध्ये वाढवण्याचं काम केलं आणि आगामी काळात वाढवण्याची भूमिका आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री की ज्यांचं नातं या राज्यातल्या तमाम सामान्य, वंचित, शेवटच्या घटकापर्यंत आहे, अशा माणसाची असणारे एकमेव मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे। म्हणून आज राज्यातली जनता, आम्ही जेव्हा फिरतोय पक्षाच्या पातळीवर बोलून फिरत असताना वेगळा भाग, परंतु आम्ही जेव्हा आमचे पक्षाचे अंगावरचे वस्त्र बाजूला काढून सामान्य माणूस म्हणून जेव्हा जनतेत जातोय, तेव्हा सामान्य जनता सांगते काही नाही, फक्त एकनाथभाई शिंदे पाहिजे, शिंदेचं काम लई चांगलं आहे, शिंदे काम लई वेगळं आहे। अरे सामान्य साधी माणसं असं बोलतायत, म्हणजे निश्चितपणे येणारा काळ हा महायुतीच्या सरकारचाच काळ आहे। म्हणून बांधवांनो, मला विनंती करायची, स्पेसिफिक मी तर काही मतदारसंघाचा उल्लेख करणार आहे की या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघ असेल, संजय राठोड साहेबांचा निश्चितपणे संजय राठोडांचा विजय होणार आहे। त्या ठिकाणी धनगर समाजाचं जवळपास 49,000 मतदान आणि भटक्या विमुक्ताचं बंजारा असेल, माळी असेल, बंजारी असेल, अशा छोट्या छोट्या ओबीसीचं जवळपास 90,000 मतदान, त्या 90,000 मतदानापैकी 60,000 मतदान संजय राठोड साहेबांना होणार आहे। परंतु तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये हे करण्यासाठी त्या मतदारांनी तिथे परत तुम्ही सामील झालं पाहिजे। याचबरोबर शहाजीबापू पाटील सांगोल्याचे या ठिकाणी 1,15,000 धनगर समाजाचं मतदान आहे। बांधवांनो, त्या ठिकाणी धनगर समाजाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाचा आहे, परंतु मला एक आव्हान करायचंय, शहाजी बापू पाटील हे आमच्या महायुतीचा एक घटक आहे, म्हणून शहाजी बापू पाटील सुद्धा त्या ठिकाणी विजयी होणं अत्यंत महत्वाचं आहे। पण तिथल्या धनगर समाजाने शहाजी बापू पाटीलच्या पाठीमागं थांबलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की महायुती सरकारमध्ये असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपला प्रश्न निकाली लावणार आहेत आणि आतापर्यंत अनेक प्रश्न निकाली लावलेत। याचबरोबर संतोष बागर ज्या विधानसभा मतदारसंघात कळमनुरीतून निवडणूक लढवतात, त्या ठिकाणी भरपूर मतदार आहेत, त्यांनाही मला नम्र विनंती आहे। याचबरोबर सुहास बाबर खानापूर की जे सुहास बाबर अनेक, त्यांचे वडील अनिल बाबर आमच्या शिवसेनेचे अनेक वर्ष आमदार होते, सुहास बाबरांच्या इथे 82,000 धनगर समाजाचं मतदान आहे आणि लोणारी रामोशी या समाजाचं सुद्धा मोठ्या पद्धतीने मतदान आहे। या बांधवांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे। तसेच दिग्विजय बागल असतील करमाळ्याचे, या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी मतदान करायचं आहे। तसेच महेशदादा शिंदे जे साताऱ्यामध्ये, महेशदादा शिंदेचं खूप चांगलं आहे। मी महेशदादा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांना विषय करतोय मी की तुम्हाला खऱ्या अर्थानं, अरे गोपीचंद पडळकरांचा फॉर्म भरताना विधानसभेचा अत्यंत जातीय दृष्टिकोन ठेवून त्यांना अडवण्याचं काम शशिकांत शिंदेनी केलं। त्या शशिकांत शिंदेला थांबवण्यासाठी आणि धनगर द्वेष करणाऱ्या शशिकांत शिंदेला थांबवण्यासाठी महेश शिंदेला तिथल्या धनगर समाजाने विजयी केलं पाहिजे। दुसऱ्या बाजूला शंभूराजे देसाईंचं मी यासाठी कौतुक करतोय। शंभूराजे देसाई पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात। शंभूराजे देसाईंची भूमिका
धनगर समाजासाठी अत्यंत महत्वाची राहिलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या नंतर जर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं पंढरपूरला जाऊन आणि बैठका घेऊन सगळ्या कष्ट करण्याचं काम, खऱ्या अर्थानं धनगर असल्यासारखं काम करण्याचं काम शंभूराजे देसाई साहेबांनी केलं। म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघातल्या सडा वाघापूर असेल, डफळवाडी असेल, या भागातल्या सगळे जे धनगर बहुल गाव आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही शंभूराजे देसाई साहेबांच्या धनुष्यबाणाला विजयी करा आणि आपले पुढचे प्रश्न सोडवण्यासाठी मजबूत एक सरकार देण्याचं काम करा। याचबरोबर बार्शीचे राजा राऊत असतील, बार्शी परिसरात जवळपास 55,000 धनगर समाज मतदार आहे आणि बाकीचा ओबीसी समाज, सगळ्याला विनंती आहे बार्शी परिसरात एक वेगळं चित्र निर्माण केलं गेलं। गेल्या अनेक वर्षांमध्ये तिथले जे विरोधी उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे, बोलबच्चन करणारे, त्या बोलबच्चन उमेदवारापेक्षा राजाभाऊ विकास हा विकासाचा एक मुद्दा आहे। तिथल्या तमाम धनगर आणि भटक्या युवकांनी राजाभाऊ राऊतांच्या पाठीमागे उभं टाकावं आणि राजाभाऊला प्रचंड मताने निवडून द्यावं, त्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करावं। याचबरोबर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात जवळपास 72,000 धनगर समाजाचा आणि ओबीसीचं मतदान आहे। घनसावंगीमध्ये एक असा वेगळा एक प्रचार केला जातोय की जरांगे पाटील किंवा बाकीचा विषय किंवा तिथं बाकीचे काही उमेदवार उभे टाकलेले असतील की मराठा धनगर जातीय द्वेष निर्माण करण्याचं काम करणारी काही लोक करणारी सुद्धा उमेदवारी केलेत। म्हणून मला सांगतोय, मराठा धनगर असा जातीय द्वेष करणाऱ्या माणसाला थारा देऊ नका। अरे मी नाव घेत नाही, स्वतःच्या गाडीवर कशावर हल्ला करून घ्यायचं आणि काहीतरी समाजाला दिशाभूल करायचे असे लोक आहेत, त्यांच्यापासून सुद्धा धनगर समाजाने सावध राहावं। इथं मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही शिवसेनेच्या, महायुतीच्या धनुष्यबाण असेल, कमळ असेल, घड्याळ असेल मतदान करा। याचबरोबर हिकमत उडाणारा सुद्धा तुम्ही घनसावंगीतून निवडून दिलं पाहिजे। त्याचबरोबर बाबूराव कदम, अत्यंत लोकसभेला थोड्या मतांना पडलेलं बाबूराव कदम हातगावमध्ये, या ठिकाणी सुद्धा धनगर समाजाचं 55,000 मतदान आहे। ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचं बाकीचं मतदान आहे, ते सुद्धा सगळा समाज बाबूराव कदमांच्या धनुष्यबाणाला मतदान करून पुढे गेलं पाहिजे। याचबरोबर ज्ञानराज चौगुले 100% निवडून येणारा उमेदवार, या उमेदवाराच्या पाठीमागे मी सीएम साहेबांच्या उपस्थितीत मागच्या 8 तारखेला सभा केली। प्रचंड असा जनक्षोभ आणि प्रचंड असा प्रतिसाद असल्या ज्ञानराज चौगुले, आणि मला सांगायचंय मराठवाड्यातल्या समाजाला सांगायचंय, धनगर समाजाला ज्ञानराज चौगुले साहेबांचा विजय झाला पाहिजे, कारण 3 टर्म आमदार असलेला माणूस 4थ्या टर्मला हा मंत्री होऊ शकतोय। म्हणून तुम्ही हा वेळ गमू नका, म्हणून भटके धनगर आणि ज्ञानराज चौगुलेंना प्रचंड मताने विजयी करा। याचबरोबर विलास भुमरे की ज्यांचे वडील खासदार झाले, असे विलास भुमरे पैठणमध्ये धनगर समाज 49,000 मतदार आहे आणि भटके विमुक्ताचं असं मतदार आहे। अशा सगळ्या मतदारांना मला आव्हान करायचंय की तुम्ही प्रचंड मताने विलास भुमरेंना धनुष्यबाणाला मतदान करा। याचबरोबर पुढच्या बाजूला विजय बापू शिवतारे, प्रचंड अनुभव असणारा नेता, आता अजितदादा सोबत आहेत, त्यामुळे विजय बापूंना चिंता करण्याची गरज नाही। तरी सुद्धा तिथल्या धनगर समाजाने मला विनंती करायची, जेजुरी असेल, परिसर असेल, सगळा परिसर जो येतोय त्या परिसराला मला आव्हान करायचे की विजय बापू शिवतारेंच्या धनुष्यबाणाला करून, माझी मंत्री आहेत, बापू हे मंत्रिमंडळात असतील कदाचित, त्यामुळे हे सुद्धा तुम्ही गमू नका, बापूंना प्रचंड मताने विजयी करा। याचबरोबर अर्जुन खोतकर माझी मंत्री आहेत, मोठे नेते आहेत, जवळपास 45,000 खोतकरांच्या मतदारसंघामध्ये, जालना मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं आणि भटके मुक्ताचं मतदान आहे। त्या सगळ्या समाजाने अर्जुन खोतकर साहेबाला मतदान करावं, त्यांचं धनुष्यबाणाचं बटन दाबावं। याचबरोबर श्रीमती भावनाताई गवळी, तुम्हाला माहिती आहे भावनाताई गवळी, या तुम्हाला सांगतो रिसोड विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत। रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या मुरुडपीर असेल, बाकीचा सगळा विषय असेल, आनासिंग असेल, या भागातील सगळ्या माझ्या धनगर समाजातल्या बांधवांनी भावनाताईच्या पाठीमागे उभं टाकावं आणि धनुष्यबाणाला विजयी करावं। याचबरोबर मी तुम्हाला सांगतोय की बळीराम शिरस्कर असतील, संदीप खताळ असतील संगमनेरचे, श्रीमती सज्जना जाधव असतील, कन्नड विधानसभा मतदारसंघात जवळपास 62,000 मतदार आहे। कन्नड विधानसभा मतदारसंघातल्या मला विनंती आहे की संजना जाधव ताईंना आपण निवडून द्यावं। याचबरोबर परभणीमधल्या आनंद भरोसे असतील, त्याचबरोबर प्रकाश आबिटकर राधानगरी, अशोक माने हातकणंगले मी सभा केली, प्रचंड मोठी अशी सभा झाली पट्टण कडोलीमध्ये सीएम साहेबांच्या उपस्थितीमध्ये, तिथं प्रतिसाद आहे। तरी सगळ्या पट्टण कडोलीमधल्या माझ्या धनगर बांधवांना खऱ्या अर्थानं विकासाचं राजकारण सीएम साहेब करतात, म्हणजे विद्यमान सीएम एकनाथभाई शिंदे त्यांनी उभं राहावं। याचबरोबर गुलाबराव पाटील साहेब जळगाव ग्रामीण, गुलाबराव पाटील अत्यंत दृष्टी असलेला माणूस, मी जाणार आहे, माझी सभा आहे, पण त्यापूर्वी तिथल्या सगळ्या ग्रामीण मधल्या विधानसभेतल्या माझ्या धनगर, ओबीसी, राजपूत समाज असेल, हा विजेपी त्या राजपूत समाजाचाच आमचा प्रतिनिधी आहे। या सगळ्या समाजाने हे गुलाबराव पाटलाच्या धनुष्यबाणाला करावं। दादासाहेब भुसे अनुभवी मंत्री आहेत, मालेगाव बाह्यमोत दादासाहेब भुसेंच्या पाठीमागं या ठिकाणच्या ओबीसी, धनगर आणि या विजेपीतल्या सगळ्या समाजाने ताकदीनं उभं टाकावं, मी असं आवाहन करतो। याचबरोबर अब्दुल सत्तार साहेब असतील, विद्यमान मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात सिल्लोडमध्ये जवळपास 45,000 46,000 धनगर मतदाराचं केवळ आहे आणि बाकी ओबीसी व्हीजेटी म्हणलं तर 50,000 ते 60,000 मतदार। म्हणून मला तुम्हाला तुमचं हे जे मतदानाचा जो काही बेल्ट आहे, तुम्ही जर खऱ्या अर्थानं
कन्नडमध्ये यांच्या पाठीमागे शिल्लोडमध्ये उभं टाकलात तर ही सत्तेमध्ये तुमचे बळकटीकरण होते, तुमच्या प्रश्नाला वाचा फुटण्याचं काम होते. याचबरोबर रमेश बोरनारे अत्यंत सभ्य आणि चांगला आमचा आमदार बोरनारे साहेब वैजापूरमधून आहेत. वैजापूरमध्ये धनगर बहुल 50 ते 60 मतदान आहे, त्यांनी सुद्धा मतदान करावं. याचबरोबर संजय शिरसाट साहेब आमच्या शिवसेनेचा चेहरा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे संजय शिरसाट साहेब छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून निवडणूक लढतात. मला विनंती करायची आहे की राखीव जागेतून लढवतात, राखीव जागेवरचा माणूस कोण असला पाहिजे म्हणून मी तिथं सांगतो. सातारा भाग असेल, तो परिसर सगळा असेल, म्हणजे सातारा म्हणजे संभाजीनगरमध्ये सातारा परिसर, त्या सातारा परिसरातला सगळा भाग जो धनगर बहुल आहे त्या भागातल्या मतदारांनी संजय भाऊच्या पाठीमागे उभं टाकावं म्हणून तिथं काही लोकांची नावं घेतो. दिलीप आगळारकर असतील अशी मोठे ताकदीची असणारी माणसं हे राठोड आपल्या संजय भाऊ शिरसाटांच्या पाठीमागे जाण्याचं काम केले तरी मी तुम्हाला विनंती करतो. याचबरोबर या चेंबूर विधानसभा मतदारसंघातील काही स्थलांतरित झालेली चेंबूर विधानसभा मतदारसंघात कातेसाहेब उमेदवार आहेत, तिथलेही धनगर असतील, विजयंती असतील, जे आटपाडी असेल, सांगोला असेल, इकडच्या भागातील जे घाटला असेल, घाटल्यामध्ये राहतात, ह्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे की तुम्ही कातेसाहेबांच्या पाठीमागे उभं टाका आणि कातेसाहेबांनाच्या धनुष्यबाणाला विजयी करा असं मी तुम्हाला आवाहन करतो. मंगेश कुडाळकर कुर्ल्यामध्ये सुद्धा मतदार आहे चांगल्या पद्धतीनं. त्या ठिकाणी महादेवभाऊ गडदे यशवंत सेनेच्या आपल्या सोबत आलेले आहेत, त्या ठिकाणी बरीच मंडळी आलेली आहे. पण कुर्ल्यामधल्या सगळ्या माझ्या धनगर बांधवांना विनंती आहे धनुष्यबाणाचा विजय मंगेश कुडाळकरांना करा. याचबरोबर धनगर बहुल असणारी आणखी भरपूर मतदारसंघ आहेत. मी गेल्या सीएम साहेबांसोबत कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेला 6 तारखेला गेलो. महायुतीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला. मी माझी भूमिका तमाम राज्यातल्या जनतेला आणि आपल्या धनगर आणि ओबीसी विजयंतीला सांगितली. पण अजून एकदा सांगतो, मी त्याच्यानंतर सीएम साहेबांच्या नंतर 8 तारखेला उमरग्याला गेलो. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी दौरे केलो, कोरेगावमध्ये फिरलो, पाटणमध्ये फिरलो. याचबरोबर मी या सगळे दौरे करत असताना पुरंदरमध्ये गेलो. या सगळ्यामध्ये करत असताना प्रचंड प्रतिसाद आहे बांधवांनो, भावांनो. परंतु ही वेळ गमू नका. तुम्ही या सगळ्या आमच्या महायुतीच्या, आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. मला सांगा की गेल्या अनेक वर्षात तुम्हाला अनेक आश्वासने दिली धनगर समाजातल्या अनेक पक्षातल्या वेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी, परंतु मी आश्वासन नाही कृती कार्यक्रम मी तुम्हाला दिला की सीएम साहेबांनी गेल्या 70 वर्षामध्ये कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी जीआर काढतो असा विषय केला नव्हता. परंतु संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेनी जीआर काढण्यासाठीचे प्रयत्न असतील, जीआर काढण्यासाठीच्या बैठका असतील, जीआर काढण्यासाठीचा जो काही डेटा लागतो सगळा लागतो, जे वैधानिक जे काही कायदात्मक अडचणी असतील त्या सगळ्या दूर करण्याचं काम आणि असं सगळं तयार करून ठेवलं. तयार म्हणजे ताट वाढून ठेवलेलं आहे, त्या ताटावर फक्त जेवण करायचं आहे. म्हणून आपल्या एसटी अनुसूचित जमातीचा प्रश्न सोडून घ्यायचा असेल तर महायुती सत्तेत येणं अत्यंत गरजेचं आहे आणि महायुती सत्तेत आणण्यासाठी तुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. 2014 साली या राज्यामध्ये सत्तांतर झालं. त्या महायुतीच्या सत्तांतरामध्ये राज्यातल्या धनगर समाजाचा मोठा वाटा होता. म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या 2024 आणि 2014 आणि 24 बघा कसं समयमक जुळते. कुठंतरी याला एक पॉझिटिव्हिटी वाटते. 24 आणि 14 हे समप्रमाणात आल्यामुळं निश्चितपणे या सुद्धा महायुतीच्या सरकारमध्ये आणि येणाऱ्या उद्याच्या 24च्या महायुतीच्या सरकारमध्ये धनगर समाजाचा खऱ्या अर्थानं मोठा वाटा असला पाहिजे. त्या सत्तेमध्ये तुमचा भाग असला पाहिजे. म्हणून पुन्हा विनंती करतोय, येणाऱ्या सत्तेमध्ये तुमचा भाग नोंदवण्यासाठी तुम्ही या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतात जिथं जिथं असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील, आमच्या धनुष्यबाणाचे, कमळाचे, घड्याळाचे, अजितदादाचे असतील, या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा आणि या ठिकाणी महायुतीची सत्ता पुन्हा एकदा लाडकी बहीण असेल, गोरगरीब असेल, दलित असेल, वंचित असेल, इथला सामान्य असेल, छोटा मोठ्या माणसाला न्याय देण्यासाठी महायुतीची सत्ता तुम्ही या ठिकाणी आणली पाहिजे आणि महायुतीची सत्ता आली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा जाता जाता एकच विनंती करतो की महायुतीच्या सत्तेसाठी तुम्ही सुद्धा आतनं इथं तिथं चर्चा न करता तुमच्या मनात असं आलं पाहिजे की नाही हे एक वेगळं आहे. फक्त तुम्ही बोलत असताना तुम्ही म्हणता की नाही एकनाथ शिंदे खूप वेगळे आहेत. पण मला विनंती तुम्हाला करायची आहे, ओव्हरऑल महाराष्ट्राचा दौरा जो आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपण प्रचार केला, आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे प्रचाराचा, कोणत्या जिल्ह्यात जाणार आहात आणि जो शेवटचा टप्पा आहे त्या टप्प्यात आपण काय करणार? पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या दिवाळीच्या नंतर साहेबांच्या आदेशाने 6-5 तारखेला कोल्हापुरामध्ये महायुतीची जाहीर सभा झाली. त्या महायुतीच्या सभेमध्ये राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथभाई शिंदे, भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, याचबरोबर माफ करा, भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा मोठा मेळावा झाला. कोल्हापुरात प्रचाराची सुरुवात झाली. मग कोल्हापुरातील मी आमचे उमेदवार शिवसेनेचे असलेले कोल्हापूर उत्तरमधील राजेश क्षीरसागर,
शिरोळमधील राजेंद्र पाटील लेटरावकर, हातकणंगलेमधील अशोकराव माने आणि राधानगरीचे प्रकाश आबिटकर या मतदारसंघात आणि सांगोल्याचे शहाजी बापू, कोरेगावचे महेशदादा शिंदे यांच्या मतदारसंघात पहिल्यांदा गेलो आणि पुढच्या टप्प्यामध्ये मी उमरग्याचे उमेदवार आमचे ज्ञानराज चौगुले, त्याचबरोबर येताना करमाळ्याचे दिग्विजय बागल या मतदारांचा प्रचार करत मी गेली 9 तारखेपर्यंत. 9 तारखेला मला बोलवणं आलं, मी कार्यालयात आलो आणि आगामी काळातला माझा पुढचा जो दौरा आहे दिनांक 12 पासून मी राज्यामध्ये फिरणार आहे. ते मी आपल्याला असं या ठिकाणी नमूद करतोय की पुढचा दौरा माझा हा असा असणार आहे की दिनांक 12 रोजी मी पाटण शंभूराजे देसाई यांच्या इकडे मी एक दिवसभर पूर्ण धनगर बहुल आणि विजेटी बहुल मतदारसंघात फिरेल. दिनांक 13ला मी बार्शी विधानसभातील आमचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासाठी एक सभा बार्शी शहरात होईल आणि तिथे प्रचारासाठी फिरेल. याचबरोबर मी दिनांक 11ला उमरग्यामध्ये परत ज्ञानराज चौगुले साहेबांसाठी एक धनगर समाजाचा मेळावा आणि त्या ठिकाणी ज्ञानराज चौगुलेसाठी 14 तारखेला मी उमरग्यात असेल. 15 तारखेला मी पैठणमध्ये विलास भोपळे साहेबांसाठी गावभेट दौरा यांच्यासाठी असेल. याचबरोबर 16 तारखेला मी मालेगाव बाह्यमध्ये दादासाहेब भुसेंच्या प्रचारात काही गावं आहेत त्या गावांमध्ये माझा दौरा असेल. याचबरोबर दिनांक 17ला मी जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटलांच्या याच्यासाठी जाईल. मी 18ला दिग्रसमध्ये संजयभाऊ राठोडांच्या मतदारसंघामध्ये नेर असेल, दारवा असेल या मतदारसंघामध्ये माझा फिरायचा हा नियोजित प्रोग्राम आहे. आणि 18 तारखेला मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मतदारसंघामध्ये जे कोपरी 5 पाकडी आहे त्या ठिकाणी माझा मतदारांच्या गाठीभेटी असतील. 18 ते 18, 19, 20 पूर्ण मी मुख्यमंत्री महोदयांच्या मतदारसंघामध्ये माझा राखीव कार्यक्रम ठेवून मी अशा पद्धतीनं माझा दौरा पूर्ण करणार आहे.